मी परत म्हणेन की माझ्या करिअरमध्ये मी देव मानत नाही किंवा मूर्तीतला देव मानत नाही. मी निसर्ग नावाची शक्ती खूप मानते आणि माझी ती ऑल टाइम प्रेरणा आहे. मी कधीच खचत नाही किंवा मला कधी डिप्रेशन येत नाही, कारण मी खूप खूप निसर्गावर विश्वास ठेवते आणि निसर्गाशी कनेक्टेड आहे असं मला वाटतं. पर्यावरणाबाबतीत अवेअरनेस नाही आपल्याकडे. वाटेल तशी जंगलतोड होते आहे, वाटेल तशी वाहनांची खरेदी केली जाते, किती लेवलचं पॉप्युलेशन वाढतंय, किती लेवलचं डिफॉरेस्टेशन होतंय. आणि जसं तज्ज्ञ लोक म्हणतात की तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल, इतक्या लेवलचं डिफॉरेस्टेशन सगळीकडे चाललेलं आहे. आणि आपण खूप प्रमाणात लाकूड वापरतो, खूप प्रमाणात कागद वापरतो, खूप प्रमाणात प्राण्यांची कत्तल केली जाते. अनेक जातीच्या जाती नष्ट व्हायला लागलेल्या आहेत पृथ्वीवरून. आणि असं इकोसिस्टीमचा बॅलन्स चाललेला आहे आणि ह्याची आपल्या कोणाला जाणीव नसते. आपण आपल्या आपल्या पद्धतीने करत राहतो. आपण वाटेल तसं कागद वापरतो, लाकूड वापरतो, लाकडाचं फर्निचर बनवत राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत पण मी काहीतरी म्हणत असते सतत. समाजासाठी म्हणण्यापेक्षा समाजासाठीच पण पर्यावरणासाठी काम करण्याकडे माझा जास्त कल आहे. मला खूप सारी झाडं लावायची आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा आहे की झाडं तोडू नका, कागदांचा वापर कमी करा, लाकडाचा वापर कमी करा. आणि मला एक प्राण्यांसाठी अनाथालय काढायचं आहे. पण ह्या सगळ्याच गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, इतक्या पटपट नाही होत. आत्ता माझ्यासाठी म्हणाल तर माझं बारीक बारीक पातळीवरती सामाजिक काम चालू असतं. नुकतंच आता नाशिकमध्ये गोदावरी बचाव ह्याच्यासाठी मी जाणार आहे. त्याच्यात लोकांना म्हणजे गोदावरी चं प्रदूषण आणि त्या संदर्भातल्या काही गोष्टींबाबतीत आम्ही काम करतो आहोत, तर त्याच्यातही इंटरेस्ट आहे. अशा प्रकारचं मी माझ्या पातळीवरचं काम करतेय. पण निश्चितच मला एक वेळ येईल माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी कला थोडीशी बाजूला ठेवून फुल फ्लेजेड मी काहीतरी सामाजिक कामासाठी वाहून घेईन स्वतःला.